नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो आहोत आमच्या ऐतिहासिक मारुती रायाचं मंदिर आहे इकडे, तर तिथे चाललो आहोत सगळे. तर थोडी वाट अशी आहे आमच्या इकडे, आणि आमच्यासोबत आहेत आमची टीम आहे पूर्ण. रोहन सुतार, समर्थ राजाने, आणि सोबत पप्प्या आहे. पप्प्यात ना रे, पप्प्या तो पप्प्या. आणि तुझं नाव काय? श्रवण चव्हाटकर आहे. तर आम्ही चाललो होतो इथे, थोडं विजिट देतो आमच्या इथं ऐतिहासिक मंदिरामध्ये. ऐतिहासिक मंदिर आहे आमच्या इथे मारुती रायाचं. तर तिथे तुम्हाला दाखवतो, थोडंफार सिनेमॅटिक वगैरे दाखवतो. तर बघा. तर आता आम्ही ही अवघड अशी वाट पार करून आम्ही आता चाललो आहोत विठ्ठल रुक्माई मंदिर, आणि त्याच्यानंतर एक महादेवाचं मंदिर आहे, आणि त्याच्यानंतर हनुमंतरायाच्या मंदिरात आपण शेवट करूया तिथे, आणि थोडंफार जरा फिरूया, निसर्गाचा आस्वाद घेऊया. आणि बघू शकता तुम्ही, इथे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर, आणि सोबत आहे आमच्या, तुझं नाव का? यश बोरू आहे माझ्यासोबत, बोरू. आणि आता आम्ही पोचलो विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, आणि असं तर अशा रीतीने आम्ही आता विठ्ठल रुक्माईचं पाया पडल्यानंतर आम्ही आता चाललो आहोत महादेवाचं मंदिर. आणि तिथे मला वाटतं ते खूप खूप काळापासून मंदिर आहेत. मला समजायच्या अगोदरपासून ते मंदिर आहेत, खूप प्राचीन काळातले मंदिर आहेत. तर आणि हे असं वातावरण आहे, आणि ॲक्च्युली दुसरी वाट आहे, आणि एक वाट तिकडून सरळ इकडे येते. आणि ही आमची ही विहीर आहे इथे, हिला बामणांची विहीर असे म्हणतात. आणि इथे आम्ही लहानपणी यायचो, सगळ्यांना माहिती असेल, पण आता तिची अवस्था ही अशी आहे. याच्यामध्ये एक ट्यूब आहे, आणि याच्यामध्ये एक बेडूक आहे. खूप बेकार अवस्था झाली आहे तिची. तर इथे सगळे लहानपणी इथे द्यायचे, पोहायला इथेच शिकले ते सगळे. तू
तर इथून आपण जाणार आहोत महादेवाच्या मंदिरात. त्याच्यानंतर जाणार आहोत आपण हनुमंताच्या मंदिरात. तिथून मग थोडं पुढे वरती जाणार आहोत आपण फिरण्यासाठी. आणि बघू शकतात हे असं निसर्ग. तर इथून आता आपण चाललो. चला महादेवाच्या मंदिरात. पाऊस नाही पडत आहे म्हणून चांगलं आहे, फिरायला मिळतंय. आणि ही अशी वाट आहे इकडून. आणि आता आम्ही पोहोचलो आमच्या इथे महादेवाचं मंदिर. तर हे बाहेरून काही असं आहे. तर जाऊया आपण आतमध्ये. हा आवाजाचा मध्ये थोडा प्रॉब्लेम होत असेल तर थोडं समजून घ्या. आणि हर हर महादेव. अशा रीतीने आमचं महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आणि आम्ही आता चाललो आहोत मारुतीच्या मंदिरात. जवळजवळच आहेत मंदिर. खूप बरं वाटतं म्हणजे असं. ती छत्री कोणाची आहे? छत्री विसरू नका, नाही तर घरी जाऊन शिव्या खाण्यात येतील तुम्हाला. सगळ्यांना घेऊन आलो. हे लोक कधीच जात नाहीत मंदिरात. सगळ्यांना मंदिरात घेऊन आलो आज मी. तर हे असं हनुमंताचं मंदिर आहे, हनुमंतरायाचं. आणि असा व्ह्यू आहे बाहेरचा. भारी वाटतं असं. एका साईडला एक मंदिर असेल असं भारी. म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात बसलेले हे मंदिर आहेत. छोटे छोटे मंदिर आहेत पण खूप छान आहेत. इथून आम्ही आता 3 मंदिरांमध्ये दर्शन घेऊन निघालो होतो. आता थोडंफार फिरण्यासाठी थोडं वरती जाऊया. तुम्हाला माहितीच असेल लास्ट टाईम मी ब्लॉगमध्ये टाकलं होतं की कोंडीवरती धबधब्यावरती. तर थोडासा एक गोल राऊंड मारून नंतर मग आम्ही घरी जाणार आहोत. त्याच्यानंतर मग काही व्हिडिओ येतील. हा ब्लॉग खूप दिवसानंतर आम्ही शूट करतो आहे. ह्यांना बळजबरी केल्यानंतर हे लोक आलेत. स्वतःहून यांनी मला फोन केला की असं आहे करून व्हिडिओ काढायला जायचं. मग आम्ही निघालो. आज शनिवार पण होता. तर निघालो आम्ही व्हिडिओ काढण्यासाठी. जरा मंदिरांमध्ये व्हिजिट दिली. मंदिरं पण दाखवली तुम्हाला. काही लोकांना जे मुंबईला राहतात त्यांना माहिती नसेल मला वाटतंय. आणि बघूच शकता थोडंफार हलका पाऊस पडतो. एवढं पण जोरात नाही आहे. आणि इथे एक मिनी डॅम आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण रेती भरले. तर हे लोक पाहू शकत नाहीत ना. चला वरती जाऊया आपण. तिकडून मग असं वाटतं की खूप जोरात पाऊस पडतोय, पण पाऊस खूप हलका पडतो. पण दिसतोय आम्ही याच्यामध्ये पण.
तर असंच बऱ्याचशा गोष्टी आहेत तिकडं बघण्यासारख्या आमच्या गावात. तर बाकी गोष्टी तुम्हाला दाखवतो मी सिनेमॅटिकमध्ये, त्या बघा. तर मी लास्ट 2 ब्लॉगमध्ये पण बोललो होतो की 2 ब्लॉगमध्ये बोललो होतो, एक शॉर्ट व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये पण बोललो होतो की कोकणामध्ये व्हिजिट देण्यासाठी यायला पाहिजे. शक्यतो जास्त करून पावसाळ्यामध्ये या, कारण की पावसाळ्यामध्ये असं वातावरण असतो, बघायला मिळतं तुम्हाला, थोडंफार एन्जॉय करायला मिळतं पाण्यामध्ये बोला, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि हे असं काही वातावरण जे आहे सध्या तरी, आणि पाऊस खूप कमी झाला आहे, तर असा थोडाफार 1-2 पडला तर थोडा थोडा पडतो, नाही तर पूर्ण गायबच असतो. ऊन वगैरे असतो तेव्हा खूप छान वाटतं. आणि अशी काही वातावरण आहे सध्या तरी. आणि बस काही नाही, असं जस्ट बाहेर पडलो घरातून आणि व्हिडिओ बनवायला घेतला. आणि वाट काही अशी आहे, त्यातून आम्ही थोडंफार स्ट्रगल करत चालतो. तर भेटूया परत वरती, थोडासा व्हिडिओ पॉज करतो मी. तर असंच आम्ही थोडंफार फिरलो आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ इथेच संपवतो. आणि अशाच थोड्याफार व्हिडिओज येत राहतील, मी ट्राय करेल व्हिडिओ टाकायचा. तर ह्याच्यानंतरचा व्हिडिओ एक असेल समथिंग कुकिंग वगैरेचा. तर असं सपोर्ट करा थोडा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट. तर भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नंतर.